यानंतर मी अधिक काही बोलणार नाही, पण मला वाटतं महाराष्ट्राला भीमराव पांचाळ यांना गझलची फरमाईश करणारे सांस्कृतिक कार्यमंत्री लाभले आहेत. यापेक्षा अधिक भाग्याची गोष्ट काय असू शकते. मी आदरणीय आशिषजी शेलार साहेबांना विनंती करते की आपण संबोधित करावं. आजच्या या विठ्ठल उमप फाउंडेशनच्या मृदगंध पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेले आपले वरिष्ठ विचारवंतच मी म्हणेन डॉक्टर भालचंद्र मुणगेकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ आमदार अमित साटमजी, ज्यांचा जीवन गौरव म्हणून आपण पुरस्कार दिला त्यांना, असे आपले ज्येष्ठ भीमराव पांचाळेजी, उपस्थित असलेले पुरस्कार्थी परेश मुकाजीजी, मधुगंधा कुलकर्णी मुकाशीजी, राजू राऊतजी, आमचे मित्र जयवंत वाडकरजी, रिंकू राजगुरूजी, प्रदीप शिंदेजी, नंदेश उमपजी, उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, मला सगळ्यात शेवटला बॅटिंग दिली याचा अर्थ तुझं लवकर संपव, आम्हाला पुढचं ऐकायचं आहे, यातला संदेश स्पष्ट आहे. पण मी पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही. एवढं सुंदर नाट्यगृह आमच्या विभागाने बनवलंय, तिथे तुम्ही आलात, तिथे तुम्ही जास्त वेळ बसलं पाहिजे, म्हणून मला बोलावंच लागेल. सर्वात प्रथम तर मी आज संविधान दिवस आहे, त्यामुळे संविधानाला नतमस्तक होतो. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि विठ्ठल उमप बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. नंदेश, तुझं किती कौतुक आणि अभिनंदन करावं की दरवर्षी न चुकता लोककला, साहित्य, नृत्य, अभिनय या सगळ्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा सगळ्या हिऱ्यांना तू निवडतोस की त्या हिऱ्यांची ताकद तर महाराष्ट्राला माहिती आहे, पण त्याला पुन्हा पुन्हा जगासमोर आणण्याचं पवित्र कार्य हे नंदेश तू करतोस. मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो. शाहीर विठ्ठलराव उमपजी, खरं तर भालचंद्रजी तुम्ही सांगितलं की तुमचा त्यांचा परिचय अगदी जुना, पण माझा त्यांचा संपर्क हा 80च्या दशकातला आहे. मी तुम्हाला जागाही सांगेन, 12-13 वर्षाचा मी असेन, बकरी अड्डा ते जेकब सर्कल ते न्यू शिरीन टॉकीज ते 7 रस्ता, राऊजी त्याला एंडॉर्स करतील. याच भागामध्ये एका कार्यक्रमामध्ये वडिलांबरोबर जाऊन लांबनं ऐकताना मी या पहाडी आवाजाला ऐकलं होतं. तेव्हापासून मनात घर केलेला आवाज हा विठ्ठल उमप यांचा. हा तेव्हापासून, नंदेश तुलाही माहित नाही कधी आपल्या गप्पांमध्ये हा विषय नाही आला, हा तेव्हापासूनचा माझ्या मनावर छाप सोडलेला विठ्ठल उमपांचा आवाज आहे. विठ्ठल उमप बाबा यांचं वर्णन करायचं झालं तर कशा कशा पद्धतीने करावं. त्यांच्या आवाजात मला चळवळ दिसते, महाराष्ट्राची तडफ दिसते, त्या चळवळीची, ज्याने महाराष्ट्र उभा राहिला, अंगार पेटून उभा केला. तो आवाज आणि ती चळवळ म्हणजे आमच्या बाबांचा आवाज आहे. खरं तर म्हटलं जाईल तर त्या काळामध्ये वंचितांचा दबलेला आवाज ज्याला म्हणावं, पण तरीही दबलेल्या आवाजाच्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा पहाडी आवाज म्हणजे विठ्ठलराव उमपांचा आवाज. प्रकाश झोतापासून खरं तर लांबच राहील, अशा समाजातून आपलं पूर्ण संघर्ष उभा केला. त्या प्रकाश झोतापासून राम राहोईल वाटणाऱ्या वर्गातून सुद्धा लोकसंगीताचा प्रभाव जगभर करणारा आवाज म्हणजे आमच्या विठ्ठलरावांचा आवाज होता. भपकेबाज जगामध्ये भावनांना आव्हानित करणारं मृदुता त्यांच्या आवाजात होती.
आणि एका अर्थाने जगाच्या बेबंदशाहीत प्रामाणिकपणाचा सुगंध हा विठ्ठलराव उमपांच्या आयुष्यात आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि मग विठ्ठलराव उमाप यांनी संगीत दिलेलं, शाहिरी केलेली, उभी केलेली गाणी आजही अजरामर आहेत. माझी मैना, मी नंदेशला नेहमी सांगतो का आपण विठ्ठलरावांनीच गावं, विठ्ठलरावांनीच गावं. आता आमचे गोंधळ वेगळे, त्यांचे गोंधळ वेगळे, आमच्या लावण्या वेगळ्या, त्यांच्या लावण्या वेगळ्या, आमचा भोंगडा वेगळा, त्यांचा वेगळा, पण त्यातही स्वतःचं अस्तित्व टिकवून महाराष्ट्रातला ग्रामीण आवाज, मराठी माणसाच्या महाराष्ट्रातला ग्रामीण आवाज सुद्धा अमेरिकेत आणि कॅनडात पोचवणारा पहिला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नंतरचा जर कोणी असेल तर आमचे विठ्ठलराव उमाप. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार आहे, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा पुरस्कार आहे. मला नंदेश केव्हाही SMS वर सांगतो आणि मी सांगतो या कार्यक्रमाला मी कुठेही असेल येणार, कारण हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण आवाजाचा दूत म्हणून जगाला गवसणी घालणाऱ्या माणसाच्या नावाचा पुरस्कार आहे. आणि म्हणून या पुरस्काराचं महत्व वेगळं आहे. आणि त्यात सुद्धा दिलाय कोणाला, फार लांब जायची गरज नाही. इथून बाहेर गेलात ना तर आमच्या इथे बाहेर या रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणामध्येच एक मोठी घंटा आहे, ती आमच्या शिंदेंनी उभी केली. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांचं कर्तृत्व, दगडं बोलायला लागतात. तू म्हणालीस ती खरी असं मिळत आहे की दगडं बोलतात, ती दगडांच्या शिल्प उभं करण्यामधली ताकद ही आमच्या प्रदीप शिंदेनी उभी केली. हरिश्चंद्राची फॅक्टरीचा उल्लेख केल्यानंतर मला विशेषतः मुकाशी साहेब तुमच्याबद्दल म्हणायचं आहे की त्या ठिकाणी उभं केलेलं स्क्रीन प्ले पेक्षाही त्याच्यातले सीन्स जे आहेत ना, की त्यामधला तो काळ पुन्हा आपल्याला मागे घेऊन जाणारा, उभं करण्यासाठीची कल्पनाशक्ती, त्या गोष्टींची जुळवाजुळव, यामधलं तुमचं यश आजच्या मराठी दिग्दर्शकांमध्ये तुम्हाला अमूल्य ठरवतं. इतकं मोठं काम मुकाशीजी तुम्ही केलं. मला नावानेच मोहिनी घातले म्हणून मी मधुगंधाताईंना सांगितलं की बाबा मला लग्न बंबाळ बघायचंच आहे. चुकलं कसं भालचंद्रजी मला माहित नाही. हे लग्न बंबाळ त्याची मागणी मी व्हिडिओ त्यांच्याकडे केलाय, बाकीच्या नाटकांचा रिव्ह्यू मी घेतलाय. त्यामुळे या सगळ्यामधलं या जोडप्याला मिळालेलं स्वतःच्या कर्तृत्वाने चे पारितोषिक आणि पुरस्कार हे खूप अभिनंदनास पात्र आहेत. रिंकूताई, तुम्ही सैराटचा उल्लेख केला, पण बऱ्याच युवक युवतींनी तो सिनेमा बघितल्यानंतर तिच्या प्रभावामध्ये जातीभेदाच्या विरोधात ताकदीने उभं राहायचं ठरवलं. इतकं प्रभावशाली अभिनय हा आमच्या रिंकूताईंनी केला. आणि तुला सुद्धा या विठ्ठल उमपांच्या बाबांच्या नावाचा पुरस्कार मिळतोय, याच्यापेक्षा दुसरं यश नाही. राऊत साहेब माझा परिचय जुना आहे, आपण एखाद कार्यक्रम पण बरोबर केलेत. आणि त्यामुळे आताही ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी जणू काही लेखणी सरस्वतीची कागदावर बसल्या बसल्या, कागदावर न उभरता तोंडानेच तुम्ही सुरू केलीत. आणि जयवंत वाडकर म्हणजे जर हा माणूस निवडणुकीत उभा राहिला तर ह्याचं निशाणी मोबाईलच ठेवावं लागेल. आणि भीमराव पांचाळेंचा माझ्या परिचय, मी त्यांना म्हटलं सगळं नका सांगू, मालाडच्या घरी सुद्धा वहिनी इथे आहेत, मी शोधत शोधत पोचलो. SBI कॉलनी बरोबर, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि मग तिथे सुद्धा आता तुम्ही काटे कुठेच नव्हते. आम्हाला प्रॉब्लेम चमच्यांचा आहे. आणि या माणसाने, हा महाराष्ट्र रत्न माणूस आहे. महाराष्ट्र रत्न यासाठी मी म्हणतो की महाराष्ट्रात जी रत्न जन्मली त्यातलं चमचमणारं रत्न हे भीमराव पांचाळे. त्याचं कारण मनुष्याला हसताना काय बघितलं पाहिजे, रडताना काय विचार केला पाहिजे, समोरच्याच्या डोळ्यातले अश्रू आल्यावर काय बघितलं पाहिजे, आणि
सरणावर जाताना सुद्धा काय विचार केला पाहिजे. सुरेश भटांच्या गझलांना तुम्ही चाल दिली आहेत, गायलात. जगण्याने छळले होते, मृत्यूने केली सुटका, जगण्याने छळले होते. सुरेश भटांच्या गझलला त्याच ताकदीने पेश करणारा. आणि म्हणून माझा परिचय भीमरावांचा इतका जुना आहे, त्यामुळे या मंचावर आल्यावर मला खूप बरं वाटलं. याचं कारण आमचे भालचंद्र मुणगेकरजी 90च्या दशकापासून माझा त्यांचा परिचय आहे. मुंबई विद्यापीठ त्या आधीपासून कधी कधी संघर्ष पण केला. पण मुणगेकर साहेब, विठ्ठलराव मोपांचं आयुष्य बघितल्यावर आपल्याला संघर्षाची यशस्वी कहाणी दिसते, यशस्वी कहाणी. आणि या सगळ्या परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नाही, प्रामाणिकतेने लोकसंगीताची, लोककलेची सेवा करताना सुद्धा जगाला भुरळ पाडू शकतो, याचं यशस्वी उदाहरण विठ्ठलराव मोपांचं आहे. पण नंदेश, तुला एक विनंती करणारच आहे मी. माझं भाषण संपल्यावर मी 2-5 मिनिटं बसणार आहे आणि महिना ऐकूनच जाणार आहे. तुम्ही तयार आहात ना सगळे? मग जरा जोरदार टाळ्या. मी इथे थांबतो.